गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. विद्या आराधना अकॅडमी लातूरमध्ये तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला आपण काही डेमो लेक्चर अरेंज केलेले आहेत तुमच्यासाठी. डेमो लेक्चर याच्यासाठी की तुम्हाला जे टीचर्स शिकवायला आहेत त्या टीचरच्या बोलण्याचं प्रोनाऊन्सिएशन किंवा त्यांनी एक्सप्लेन केलेले पॉईंट तुम्हाला जर सॅटिस्फॅक्टरी वाटले तर तुम्ही एकदम बिनधास्तपणे या अकॅडमीमध्ये जॉईन होऊ शकता. डेमो लेक्चर स्टार्ट करायच्या अगोदर मी माझे थोडं परिचय देतो. मी जगदाळे सर मागील 15 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून लातूरमध्ये केमिस्ट्री या सब्जेक्टचं टीचिंग करतो आहे. थोडीफार माझी अचिव्हमेंट पण सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला एकदम निर्धास्तपणे आमची अकॅडमी जॉईन करता येईल. की आजपर्यंतच्या या माझ्या वर्किंगच्या कालावधीमध्ये मी बऱ्याच विद्यार्थ्यांना, जवळपास हजारो विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवून द्यायला एक कोचिंग केलेलं आहे. त्यामध्ये थोडाफार माझाही सहभाग आहे म्हटलं तरी चालेल. आणि ॲज वेल ॲज मला प्राऊड फील होतं की माझे स्टुडंट्स ऑल इंडिया रँक नीटमध्ये, अगोदर असणाऱ्या AIPM किंवा एम्समध्ये, या एंट्रन्समध्ये ते विद्यार्थी अगदी चांगल्या रँकने, ऑल इंडिया रँक 2 डिजिटमध्ये रँक मिळवलेले आहेत. म्हणजे आणि JEEचे सुद्धा एक्झाम क्रॅक केलेले आहेत, चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक आयडिया लक्षात येईल किंवा टीचिंग जर समजलं तर म्हणता लक्षात येईल किंवा हे टीचर आम्हाला एकदम आमची नौका पार करून नेऊ शकतात. हे थोडंफार परिचय दिला. आता आजच्या मी डेमो लेक्चरमध्ये एक फिजिकल केमिस्ट्रीमधला असा पॉईंट घेणार आहे की जनरली स्टुडंट काय करतात, तो पॉईंट मगअप करतात, रट्टा मारतात आणि एक जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन प्रमाणे करत जातात. पण जर ट्विस्टेड मॅनरमध्ये जर क्वेश्चन आला ना, त्यांना मिळत नाही त्याचा ॲन्सर किंवा त्यांना ते समजत नाही. त्यामुळं मुद्दाम मी हा एक पॉईंट तुम्हाला डेमो लेक्चरमध्ये घेतो आहे. थोडं केअरफुली डेमो लेक्चर ऑब्झर्व करा. ओके, मी तर पॅरेंट्सला सुद्धा विनंती करतो की तुम्हाला वेळ असेल तर तुम्हीसुद्धा स्टुडंटच्या बाजूला बसा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला देखील आयडिया येईल की कशा पद्धतीनं हे डेमो लेक्चरमध्ये टीचिंग होत आहे. तर मी म्हटल्याप्रमाणे मी फिजिकल केमिस्ट्रीमधला हा एक पॉईंट एक्सप्लेन करणार आहे. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. आता तसं पाहायला गेलं तर प्रेशर आपण 2 टाईपचे, गॅसनं एक्झर्ट केलेलं प्रेशर पण स्टडी करणार आहेत, पण नंतर मेन कोर्समध्ये बघूयात. सध्या मेन पॉईंट जनरल नॉलेजसुद्धा याच्यावरती बेस्ड आपण म्हणू शकतो की बाबा ॲटमॉस्फिअरिक प्रेशरशी रिलेटेड कन्सेप्ट आम्हाला समजायला पाहिजे. मग मी आज या लेक्चरमध्ये या ॲटमॉस्फिअरिक प्रेशरशी रिलेटेड 3 पॉईंट कव्हर करणार आहेत. लेक्चर संपल्यानंतर तुम्ही हेच 3 क्वेश्चन स्वतःलाच विचारा. तर माझ्यासमोर असतं तर मी विचारलं पण असतं तुम्हाला, परंतु ऑनलाईन असल्यामुळं तुम्ही स्वतःला विचारा. त्या क्वेश्चनचे ॲन्सर जर आले तर आपण वेल प्रिपेअर्ड झालो म्हणायचं या पॉईंटशी रिलेटेड. फर्स्ट पॉईंट मी याच्यात घेणार आहे, व्हॉट इज मीन बाय ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, हा पॉईंट घेणार आहे. नंतर हाऊ इट इज मेजर्ड, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कसं मेजर केलं जातं हे एक आपण या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करणार आहेत. अँड विच आर द डिफरंट युनिट्स यूज्ड टू एक्सप्रेस द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. आणि लक्षात घ्या, ॲटमॉस्फिअरिक प्रेशरचे जर युनिट आपणाला समजले ना, ते आपणाला थ्रूआउट 2 इयरमध्ये हे युनिट, वेगवेगळे युनिट वापरायचे. मग ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमध्ये पहिला पॉईंट स्टार्ट करूयात, व्हॉट इज मीन बाय ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. मी काय म्हटलं पहा, 3 क्वेश्चन तुम्हाला विचारायचे लेक्चर संपल्यानंतर. व्हॉट इज मीन बाय ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, हाऊ इट इज मेजर्ड अँड व्हॉट आर इट्स युनिट्स अँड इंटरकन्व्हर्जन ऑफ युनिट. ते मी दुसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर व्हॉट इज मीन बाय ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हा पॉईंट अगोदर स्टडी करूयात. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर तुम्ही म्हणाल नावामध्येच डेफिनेशन समजून येते ना आम्हाला, कोणती? द प्रेशर एक्झर्टेड बाय द ॲटमॉस्फिअर. करेक्ट आहे, पण ती रफ डेफिनेशन आहे. प्रेशर एक्झर्टेड बाय द ॲटमॉस्फिअर ही रफ डेफिनेशन म्हणूयात आपण. प्रेशर एक्झर्टेड बाय ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. पण आपणाला एकदम सायंटिफिक डेफिनेशन स्टडी करायची आहे. मग व्हॉट इज मीन बाय ॲटमॉस्फिअर अँड हाऊ इट एक्झर्ट प्रेशर अँड वेअर इट एक्झर्ट प्रेशर हे आपणाला समजायला पाहिजे. म्हणून तुम्हाला ॲटमॉस्फिअरबद्दल आयडिया माहिती आहे तरी मी सांगतो पहा. वी नो दॅट अर्थ इज सराउंडेड बाय एअर.
अप टू सर्टन किलोमीटर, 12 किलोमीटरपर्यंत या अर्थ 12 किलोमीटरच्या रेडियसपर्यंत अर्थ सर्व बाजूनी ॲटमॉस्फिअर आहे म्हणा किंवा एअरनी सराउंडेड आहे. आणि हे एअरचं जे ब्लँकेट आहे या अर्थच्या बाजूला 12 किलोमीटरच्या रेडियसमध्ये, दॅट इज नोन ॲज अ ॲटमॉस्फिअर. सपोज हे अर्थची डायग्राम आहे, आपण समजूयात. हे अर्थ आहे, ओके, हे अर्थ आहे समजा. आता या अर्थच्या बाजूला सर्टन डिस्टन्सपर्यंत, हे सर्टन डिस्टन्स म्हणूयात, आणि याच्यामध्ये हे एअर आहे. एअर डिस्ट्रीब्यूट झालेले. एअर म्हणजे काय हो? डिफरंट गॅसेस आर देअर. मग हे सगळे जे गॅसेस आहेत, हे सगळे गॅसेस आहेत, गॅसचे पार्टिकल्स आहेत या एअर ब्लँकेटमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये. याला आम्ही काय बोलतोय? ॲटमॉस्फिअर. दिस इज नोन ॲज ॲटमॉस्फिअर. आता जाऊयात आपण व्हॉट इज मीन बाय ॲटमॉस्फिअरिक प्रेशरकडं. मग ॲटमॉस्फिअरिक प्रेशरचे ॲक्च्युअल डेफिनेशन कोणते आहे ते बघूयात. लिसन केअरफुली. वी नो दॅट दिस एअर हॅज अ मास. एअर हॅज अ मास. आणि आपणाला माहिती आहे अर्थची कोणती प्रॉपर्टी आहे? ज्या मटेरियलकडं मास आहे त्या मटेरियलला स्वतःकडं पुल करण्याची, अट्रॅक्ट करण्याची प्रॉपर्टी या अर्थकडं आहे. त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. मग इथं देखील अर्थ काय करणार आहे? त्याच्या बाजूला असणारी जे एअर आहे ना त्याला अट्रॅक्ट करणार आहे स्वतःकडं. मग हे अर्थच्या बाजूला असणारी जी एअर आहे ना याला जर अर्थ अट्रॅक्ट केलं तर त्यामुळं हे अर्थच्या सरफेसवरती एअर किंवा गॅसेसचे पार्टिकल अर्थवरती स्ट्राईक करणार आहेत. ओके, मग ते स्ट्राईक जर केले तर तिथं तुम्हाला म्हणावं लागेल की या अर्थच्या सरफेसवरती फोर्स एक्झर्ट केला. कोण फोर्स अप्लाय केला? ॲटमॉस्फिअरनं फोर्स अप्लाय केला. प्रेशरचं डेफिनेशन काय असतं? फोर्स पर युनिट एरिया. युनिट एरिया कोणाचा? हे काय? ह्या अर्थचा हा युनिट एरिया आहे समजा, युनिट एरिया. आणि या युनिट एरियावरती या एअरनं, ॲटमॉस्फिअरनं एक्झर्ट केलेला, अप्लाय केलेला फोर्स, त्यालाच ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणूयात. म्हणजे ॲटमॉस्फिअरिक प्रेशरची ॲक्च्युअल डेफिनेशन, सायंटिफिक डेफिनेशन आपण कोणती वापरूयात? फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय युनिट एरिया ऑफ अर्थ. युनिट एरिया ऑफ अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. इज कॉल्ड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. हेच आहे ती डेफिनेशन जी आपण सायंटिफिक डेफिनेशन म्हणतो. चला, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळालेला असावं. दोन्ही पॉईंट सांगितले मी. एक ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कसं एक्झर्ट होतं, कोण एक्झर्ट करतं, कुठे एक्झर्ट करतं ते पण क्लिअर केलं मी, आणि डेफिनेशन पण सांगितली. ही रफ डेफिनेशन. द प्रेशर एक्झर्टेड बाय ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. हे ॲक्च्युअल डेफिनेशन सायंटिफिक. द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय युनिट एरिया ऑफ अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. चला आता आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊयात. मी काय म्हटलं होतं? दुसरा क्वेश्चन कोणता घ्यायचा आहे आपणाला? हाऊ इट इज मेजर्ड. म्हणजे हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आपण मेजर कसं करणार आहेत? लिसन केअरफुली. हा एक्सपेरिमेंटल ॲनालिसिस कामाला कशासाठी येईल? काही न्यूमरिकल तुम्हाला विचारले जातात, ट्विस्टेड मॅनरमध्ये डेटा दिला जातो, त्यासाठी आपणाला आवश्यक पडतं. म्हणून नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करूयात. दॅट इज मेजरमेंट ऑफ AP, ॲटमॉस्फिअरिक प्रेशरचं मेजरमेंट. हाऊ इट इज मेजर्ड ते स्टडी करूयात. लिसन. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज मेजर्ड बाय युझिंग अन इन्स्ट्रुमेंट, अ डिव्हाइस कॉल्ड बॅरोमीटर. हे तुम्हाला माहिती असेल किंवा आता लक्षात ठेवा. बॅरोमीटर म्हणजे काय? एक डिव्हाइस आहे, एक इन्स्ट्रुमेंट आहे. दॅट बॅरोमीटर इज युजफुल टू मेजर द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ॲटमॉस्फिअरनं अर्थच्या सरफेसवरती एक्झर्ट केलेलं प्रेशर आपणाला मोजायचं आहे. मग ते मोजण्यासाठी तर हे बॅरोमीटर आहे. मग बॅरोमीटरचं जे सेटिंग आहे ती कशा पद्धतीची आहे? दिस बॅरोमीटर कन्सिस्ट ऑफ अ ग्लास ट्यूब. The glass tube is having length of near about 80 centimeter up to 100 centimeter. असं काय बाइंडिंग नाही की एवढी सेंटीमीटर त्याची लेंथ असावी. हे ग्लासची ट्यूब आहे. दिस ग्लास ट्यूब इज कम्प्लिटली फिल्ड विथ मर्क्युरी इन इट. त्या ग्लास ट्यूबमध्ये आपणाला कोणतं लिक्विड फिलअप करायचं आहे? मर्क्युरी लिक्विड ही फिल करतोय आपण, मर्क्युरी. आता याच्या लेक्चरच्या एंडला मी तुम्हाला क्लिअर करतो की बाबा मर्क्युरीच का, मर्क्युरीपेक्षा वेगळं लिक्विड का नको ते क्लिअर करतो, त्याचे आन्सर देतो. ओके, मर्क्युरी इज फिल्ड
इन दिस बॅरोमेट्रिक ट्यूब. त्या बॅरोमेट्रिक ट्यूबला मार्किंग सुद्धा आहे, ज्या मार्किंगमधून आम्ही या बॅरोमेट्रिक ट्यूबमध्ये किती लिक्विड आहे ते पण मेजर करता येऊ शकतं. अँड दिस बॅरोमेट्रिक ट्यूब इज देन प्लेस्ड इन इन्व्हर्टेड पोझिशन, in a vessel or say in a jar which is filled with mercury. एक जार आहे आणि त्या जार मध्ये मर्क्युरीज फिल केलेलं आहे. अँड दिस बॅरोमेट्रिक ट्यूब इज फिल्ड इन इन्व्हर्टेड, उलट्या डायरेक्शननी, इन इन्व्हर्टेड पोझिशन इन द बॅरोमेट्रिक ट्यूब. या बॅरोमेट्रिक ट्यूब मध्ये हे बॅरोमेट्रिक ट्यूब आहे. आता काय केलं, इन्व्हर्टेड पोझिशन मध्ये हे बॅरोमेट्रिक ट्यूब आपण प्लेस केलेलं आहे, इन्व्हर्टेड पोझिशन मध्ये, म्हणजे उलट्या डायरेक्शननी. ज्याचं जे ओपन एंड आहे ते खालच्या डायरेक्शनला, हे बॅरोमेट्रिक ट्यूब हे उलट्या डायरेक्शनने प्लेस केले. याच्यामध्ये काय फिल केले आम्ही, हे काय सगळं मर्क्युरी फिल केलेलं आहे, हे सगळं मर्क्युरी आहे याच्यामध्ये. ओके, आता हे बॅरोमेट्रिक ट्यूब आपण अरेंज केली, हे काय, हे सुद्धा मर्क्युरी आहे. दिस इज अ बॅरोमेट्रिक ट्यूब. दिस बॅरोमेट्रिक ट्यूब इज युजफुल टू मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरं, आपण ही बॅरोमेट्रिक ट्यूब इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये जर इथं प्लेस केली तर इथून पुढं काय होणार आहे ते तुम्हाला एक्सपेक्टेड असायलाच पाहिजे. आता काय होणार आहे आपणाला माहित आहे ना, लिक्विड जर एखाद्या ट्यूबमध्ये ठेवलं आणि ती ट्यूब जर आपण ओपन एंड डाऊन केली तर काय होणार आहे, लिक्विड बाहेर पडणार आहे. मग इथं सुद्धा लिक्विड बाहेर पडायला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर कुठं आहे, मग ॲटमॉस्फिअरिक प्रेशरचा रोल काय आहे, सांगतो ना. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मेजर कशा पद्धतीनं करायचं आहे तुम्ही सांगा बरं. इथं तुम्हाला ॲटमॉस्फिअर कुठं दिसायलं या एक्सपेरिमेंटमध्ये, हे जार आहे, याच्यात मर्क्युरी आहे, हे बॅरोमेट्रिक ट्यूब आहे, मर्क्युरी. ॲटमॉस्फिअर म्हणजे एअर कुठं आहे, हे काय इथं एअर आहे, हे एअर आहे, किंवा याला आपण म्हणूयात ॲटमॉस्फिअर आहे. इथं ॲटमॉस्फिअर आहे, इथं ॲटमॉस्फिअर आहे. मग या ॲटमॉस्फिअरनं याच्यावरती फोर्स ॲप्लाय केला आहे, किंवा फोर्स पर युनिट एरिया म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आलं ना, याची एंट्री झाली. काय, ॲटमॉस्फेरिक प्रेशरची एंट्री झाली. हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे. बरं, हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर कसं करायचं, काय होणार आहे, काय केलं मी परत एक वेळेस सांगतो. बॅरोमेट्रिक ट्यूब इज फिल्ड विथ मर्क्युरी अँड दिस बॅरोमेट्रिक ट्यूब इज प्लेस्ड इन इन्व्हर्टेड पोझिशन इन अ जार विच इज फिल्ड विथ मर्क्युरी. नाउ व्हॉट मे हॅपन, तुम्ही जसं एक्सपेक्ट करता की आतमधला मर्क्युरी हा खालच्या डायरेक्शननी, आतमधला मर्क्युरी हा खालच्या डायरेक्शननी, या डायरेक्शननी, 1 मिनिट हा आतमधला मर्क्युरी हा खालच्या डायरेक्शननी येणार आहे. बरं, हा आतमधला मर्क्युरी खालच्या डायरेक्शननी जर येत असेल तर आपण कशा पद्धतीनं त्याला एक्सप्लेनेशन देणार बा. खालच्या डायरेक्शननी जर आला तर हे मर्क्युरी जर बाहेर पडलं, या इथून बाहेर जर मर्क्युरी पडली तर हे लेवल खालच्या साईडला येणार आहे, फुल्ली फिल्ड होती, ते कमी कमी होणार आहे. मग आता इथे ॲटमॉस्फिअर प्रेशरचा रोल काय सांगतो ना मी तुम्हाला. हे पहा, हिअर देअर आर 2 प्रेशर्स आर वर्किंग इन दिस एक्सपेरिमेंट. 2 प्रकारचे प्रेशर इथं काम करतात. अमंग देम एका प्रेशरला आपण म्हणूयात PX. व्हॉट इज मीन बाय PX, द प्रेशर विथ विच मर्क्युरी रनिंग आउट ऑफ द ट्यूब. हे जे मर्क्युरी आहे ना ते बाहेर पडायला आहे ना, तर ते विशिष्ट प्रेशरनी बाहेर पडेल ना, त्याला आपण PX म्हटलं. म्हणून इथं काय म्हटलं, दिस PX इज नथिंग बट प्रेशर विथ विच मर्क्युरी कमिंग आउट, रनिंग डाऊन म्हणा, कमिंग आउट ऑफ द ट्यूब, हे प्रेशर. आणि दुसरं प्रेशर एक सांगतो कोणतं, PY म्हणजे कोणतं प्रेशर, जे प्रेशर त्या मर्क्युरीला बाहेर येण्यापासून अपोज करायला, येऊ देत नाही बाहेर. मग हे कुठं दिसायला तुम्हाला PY दाखवू, PY कुठं आहे, हे पहा, हे ॲटमॉस्फिअरनं एक्झर्ट केलेलं प्रेशर. थोडक्यात हे असं झालं, हे लेवल आहे कोणाची, मर्क्युरीची, ती जारमधल्या. आता काय होणार, हे मर्क्युरी जर बाहेर पडलं ना इथं तर हे लेवल वर जाणार आहे. मग वर जर गेलं तर हे ना अपोज करणार ना. आपण कशा पद्धतीनं, म्हणजे हा एरिया ॲटमॉस्फिअरचा, त्याच्या एरियामध्ये ही जर लेवल वर गेली ना तर या ॲटमॉस्फिअरच्या एरियामध्ये हे ना घुसायला लागलाय कोण, मर्क्युरी. मग ॲटमॉस्फिअरच्या एरियामध्ये घुसायला तर ॲटमॉस्फिअर त्याला प्रेशर दाबणार ना खालच्या साईडला. दॅट प्रेशर इज कॉल्ड PY म्हणजे कोणाच प्रेशर माहिती का, मी डायरेक्शन देतो, हे ॲटमॉस्फिअरचं प्रेशर. हेच मोजायचं आहे आपणाला. व्हॉट इज PY, इट इज द प्रेशर ऑफ atmosphere which opposes the flow of mercury.
समजलं का? कोणते दोन प्रेशर ऍक्ट करायला लागलेत? परत सांगतो, हे जर बॅरोमेट्रिक ट्यूब आपण इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये टाकली तर हे लिक्विड मर्क्युरी स्टार्ट टू रन आउट ऑफ दिस ट्यूब अँड it has a certain pressure with which it is running out of the tube, but atmosphere also having certain pressure which opposes the mercury to come out of this tube. Initially हे पहा, सुरुवातीला एकदम इनिशियली काय माहिती का, इनिशियली द px found to be greater than py. तुम्ही काय करा, py म्हणजे ॲटमॉस्फिरिक प्रेशरच समजा, हे py आहे ॲटमॉस्फिरिक प्रेशर, px म्हणजे ज्या प्रेशरनं हा बाहेर येईल. स्टार्टिंगला काय माहिती का, हे px आहे, हे py आहे, ठीक आहे. py पेक्षा px जास्त आहे. मग px जर जास्त असेल तर त्याचं चालणार ना जे काय, म्हणून हे मर्क्युरी रन डाऊन आउट ऑफ दिस ट्यूब. म्हणून इनिशियली काय होणार, px इज ग्रेटर दॅन py, सो मर्क्युरी कम्स आउट ऑफ ट्यूब. त्या ट्यूबमधून मर्क्युरी बाहेर यायला चालू होणार. का तर हा मोठा आहे ना. बरं, कधीपर्यंत बाहेर येणार? पूर्णच्या पूर्ण ट्यूब ड्रेन आउट होणार आहे का? नाही. जसं मर्क्युरी बाहेर पडायला चालू होईल तसं त्या मर्क्युरीचं प्रेशर कमी व्हायला लागेल. कधीपर्यंत मर्क्युरी बाहेर होईल? हे पहा, एका अशा स्टेजपर्यंत की ज्या स्टेजला px इज इक्वल टू py. म्हणून इथं मेन्शन करतो आता, आफ्टर सम टाइम द px बिकम्स इक्वल टू py. पण px py होण्यासाठी काय व्हायला पाहिजे माहिती का, हा मर्क्युरी आतमध्ये जो आहे तो मर्क्युरी काही प्रमाणात खालच्या साईडला यायला पाहिजे. अगोदर ही ट्यूब पूर्ण फुलफिल झालेली होती. एका सर्टन लेवलपर्यंत ही मर्क्युरी बाहेर निघून जाईल. ओके, आणि एवढा गॅप निर्माण होईल. अँड दिस गॅप above the mercury inside the glass tube is referred as a vacuum. इथं ॲटमॉस्फिअर नाही आहे, इथं एअर नाही, हे व्हॅक्यूम म्हणता येईल. ओके, आणि या इथं जर आपण सिच्युएशन बघितली या स्टेजला, त्याच्यावरती प्रेशरच ॲक्ट होत नाही, कारण व्हॅक्यूमचं प्रेशरच नसतं ना. मग आम्हाला ॲटमॉस्फिअर प्रेशर मोजायचं. ॲटमॉस्फिअर प्रेशर कोणतं, हे पहा. हे आता काय झालं माहिती का, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर याच्यात बघत होतो आम्ही, py प्रेशर ऑफ ॲटमॉस्फिअर, यानं एक्झॅक्ट अपोज केला. py फिक्स आहे, हा एअर काय बदलणार नाही, एअर फिक्स आहे. आता हा मर्क्युरीचं जे प्रेशर आहे ते कमी होत झालं आणि हे इक्वल आलं. ज्या वेळेस मर्क्युरीचं प्रेशर ॲटमॉस्फिरिक प्रेशरला इक्वल येतं त्यावेळेस हा मर्क्युरी या इथं स्टॅटिक बनतो. द लेवल ऑफ मर्क्युरी इनसाइड द बॅरोमेट्रिक ट्यूब रिमेन्स स्टॅटिक, बिकम्स स्टॅटिक. ओके, मग हे स्टॅटिक लेवल झाल्यानंतर पुढची स्टेप काय माहिती का आपली, नाऊ व्हॉट वी हॅव टू डू, or we have to measure the height of mercury column. हे जे मर्क्युरी आहे का याच्यामध्ये, याची हाईट आम्हाला मोजायची आहे. का तर ती हाईटच आम्हाला याच्याबद्दलची माहिती देणार. कोणाबद्दलची? ॲटमॉस्फिरिक प्रेशर. कुठली हाईट हो, हे काय सांगतो ना तुम्हाला. या इथून या लेवलपासून, सरफेसपासून या इथपर्यंतची हाईट. This height of mercury column inside the tube gives idea about the atmospheric pressure. मग हे हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम कसं काय आयडिया देणार आहे, तर मी सांगतो ना इथं. हे पहा, हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम gives idea about the atmospheric pressure. एक मिनिट, मर्क्युरीचा कॉलम तुम्हाला ॲटमॉस्फिरिक प्रेशरची आयडिया कसा देणार, सांगतो ना. हे पहा, इथं जर प्रेशर जास्त असेल, खूप जास्त प्रेशर असेल तर याची हाईट जास्त राहणार बघा. आणि हा जर कमजोर असला तर, ॲटमॉस्फिअर जर कमजोर असला तर हे बाहेर पडतच राहणार. म्हणजे माझं म्हणणं की ॲटमॉस्फिरिक प्रेशर इथं आहे. ओके, ॲटमॉस्फिरिक प्रेशर खूप कमी आहे आणि मर्क्युरीचं प्रेशर इथं आहे. मग मर्क्युरीचं प्रेशर कमी होऊन इथपर्यंत ही हाईट कमी होणार. आणि जर समजा ॲटमॉस्फिअर एअर खूप डेन्सर आहे तर ॲटमॉस्फिरिक प्रेशर इथं आहे आणि हे मर्क्युरीचं प्रेशर इथं आहे, तर हाईट जास्त मिळणार. म्हणून आपण काय म्हणूयात, हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम विच इज प्रोड्यूस्ड इन द मर्क्युरी बॅरोमेट्रिक ट्यूब इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. एक मिनिट, ह्या डायरेक्टली प्रपोर्शनलचा मिनिंग काय हो, काय सांगतो लक्षात घ्या. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जेवढं जास्त तेवढी ही हाईट जास्त. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जेवढं कमी
तेवढी हाईट कमी. आता तुम्ही म्हणाल ॲटमॉस्फिअरचं प्रेशर कमी जास्त का होतं? अहो, अर्थच्या सरफेसवरती एअरची डेन्सिटी कमी जास्त होते. तुम्हाला माहिती आहे का? लक्षात ठेवा, कधीच विसरू नका. एअरची डेन्सिटी हायेस्ट कुठं असते? सी लेवलला. आपण जर समुद्राच्या किनारी असेल ना, तिथं एअरची डेन्सिटी खूप जास्त असते. त्यामुळं लक्षात घ्या, ॲटमॉस्फिअरचं हायेस्ट प्रेशर कुठं असतं माहिती का? सी लेवलला. पण जसं आपण सी लेवलपासून हायर लेवलला चाललो, समजा आपण महाबळेश्वरला गेलो, थंड हवेच्या प्रदेशात गेलो, तर महाबळेश्वरला एअर थोडीशी लेस डेन्सर आहे. मग महाबळेश्वरला जे काही ॲटमॉस्फिअर आहे, त्या ॲटमॉस्फिअरनं एक्झर्ट केलेलं प्रेशर कमी, डेन्सिटीवाल्या एअरनं एक्झर्ट केलेलं प्रेशर कमी आहे. तेच आपण जर हिमालयात गेलो तर अजून एअर कमी डेन्सिटी आहे. म्हणजे सांगायचा अर्थ काय माहिती का? अर्थच्या सरफेसवरती जेवढं आपण सी लेवलला आहात ना, तेवढं हायेस्ट व्हॅल्यू येते ॲटमॉस्फिअर प्रेशरची. आणि जेवढं सी लेवलपासून हायर ॲल्टिट्यूडला आपण जाणार, तेवढं ॲटमॉस्फिरिक प्रेशर कमी कमी येणार. म्हणजे डिफरंट प्लेसेसला डिफरंट ॲटमॉस्फिरिक प्रेशर. म्हणजे डिफरंट प्लेसेसला डिफरंट ॲटमॉस्फिरिक प्रेशर. म्हणजे मी जर हा एक्सपेरिमेंट कुठं सी लेवलला केला तर हाईट सगळ्यात हायेस्ट येणार मर्क्युरी कॉलमची. हाच एक्सपेरिमेंट जर मी कुठं महाबळेश्वरला केला तर सी लेवलला जेवढी हाईट मिळाली ती का हे एवढी, त्याच्यापेक्षा कमी हाईट मिळणार. आणि हाच एक्सपेरिमेंट जर आपण हिमालयात केला ना, तर आणखीन कमी हाईट मिळणार आहे. म्हणून ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ह्या हाईटशी रिलेटेड केलेलं आहे. आता ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आपण सायंटिस्टनी कशा पद्धतीनं सांगितलंय ते क्लिअर करतो. बरं, हे पहा, वी कॅन से दॅट ॲट सी लेवल सायंटिस्टनी बरेचसे एक्सपेरिमेंट केले. बरं, हेही सांगतो मी तुम्हाला, सी लेवलला त्यांनी हा जो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, त्यांना वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या रिडिंग आल्या असतील. बरं, कारण कधी हवा जास्त आहे, कमी आहे, कमी दाबाचा पट्टा वगैरे, तर ते वेगवेगळे रिझल्ट आले. पण मोस्ट ऑफ डेजला त्यांना मिळालेला रिझल्ट काय माहिती का? ॲट सी लेवल द हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम फाउंड टू बी 760 mm मिलीमीटर. किती कॉलमची हाईट आहे या मर्क्युरीच्या? 760 मिलीमीटर. मग सायंटिस्टनी काय ॲज्युम केलं, कन्सिडर केलं की बाबा जर मर्क्युरी कॉलमची हाईट ही एवढी असेल, आम्हाला तर एक्सपेरिमेंटमध्ये हायेस्ट हाईट एवढीच मिळाली, ती सी लेवलला. जसजसं आपण हायर ॲल्टिट्यूडला जाणार तसं हाईट कमी कमी मिळेल. मग या प्रेशरला त्यांनी 1 ॲटमॉस्फिअर म्हटलं. म्हणून सायंटिस्टनी काय मेन्शन केलं पहा, 1 ॲटमॉस्फिअर. व्हॉट इज ॲटमॉस्फिअर? दिस इज अ युनिट टू डिस्क्राईब द प्रेशर. 1 ॲटमॉस्फिअर, 2 ॲटमॉस्फिअर, 3 ॲटमॉस्फिअर, 0.5 ॲटमॉस्फिअर अशा व्हॅल्यू तुम्ही रेफर करता. मग 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे काय हो? 1 ॲटमॉस्फिअर मीन्स or it is corresponding to 760 mm. पण कंपल्सरी ते मर्क्युरीचीच हाईट असावी, दुसरं लिक्विड नको, मर्क्युरीचंच लिक्विड पाहिजे आम्हाला. ठीक आहे. मग 1 ॲटमॉस्फिअर नथिंग बट 760 mm ऑफ Hg. यालाच आपण सेंटीमीटरमध्ये जर कन्वर्ट केलं तर 76 सेंटीमीटर ऑफ Hg. नुसतं सेंटीमीटर म्हणू नका, ऑफ Hg कंपल्सरी वापरा. और 1 ॲटमॉस्फिअर इज नथिंग बट 0.76 मीटर ऑफ Hg. बघा बरं, आता आपणाला कशाबद्दल माहिती मिळाली? सी लेवलला ॲटमॉस्फिअरचं प्रेशर समजलं. सी लेवलला ॲटमॉस्फिअरचं प्रेशर किती कन्सिडर केलंय? 1 ॲटमॉस्फिअर. मग 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे काय हो? सच अ प्रेशर, लिसन, मी लिहित नाही, लक्ष द्या. सच अ प्रेशर विच सपोर्ट अ मर्क्युरी कॉलम ऑफ 760 mm. असं प्रेशर जे मर्क्युरीचा 760 mm चा कॉलम सपोर्ट करू शकतं, त्या प्रेशरला 1 ॲटमॉस्फिअर म्हणायचं. ओके. जर समजा एक हायपोथेटिकली, काल्पनिक आहे, रिअल नाही आहे, जर समजा हे हाईट 760 mm ऑफ Hgच्या ऐवजी 1520 mm ऑफ Hg आली तर हे काय? मी मगाशीच म्हटलंय ना, ॲटमॉस्फिरिक प्रेशर हाईटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हाईट जर एवढी असली मर्क्युरीच्या कॉलमची तर प्रेशर किती? 1 ॲटमॉस्फिअर ॲज्युम केलंय. हाईट जर त्याच्या डबल झाली तर 2 ॲटमॉस्फिअर, हाईट जर ट्रिपल झाली तर 3 ॲटमॉस्फिअर. अहो, असेच हे युनिट काढलेले आहेत प्रेशरचे. आता तुम्हाला आत्तापर्यंत प्रेशरचे कोणकोणते युनिट कळाले हो? प्रेशरचं युनिट आम्हाला समजलं ॲटमॉस्फिअर. ओके. व्हॉट इज 1 ॲटमॉस्फिअर? सांगतो ना, ॲटमॉस्फिअर, वन ॲटमॉस्फिअर मीन्स व्हॉट? 1 atmosphere means what? A pressure which can support
which support a pressure which support a column of mercury of 760 millimeter height, okay, is called 1 atmosphere. हे 1 atmosphere ची डेफिनिशन आहे. काय म्हटलं पहा, द प्रेशर विच कॅन, तुम्हाला पण सांगता यावं व्हॉट इज 1 atmosphere. 1 atmosphere म्हणजे काय, अ प्रेशर विच कॅन सपोर्ट अ कॉलम ऑफ मर्क्युरी ऑफ 760 mm ऑफ Hg इज कॉल्ड 1 atmosphere. आणि हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचा पॉईंट, हाईट कॉलमची कमी झाली प्रेशर कमी होईल. हाईट कॉलमची किती आहे, समजा कॉलमची हाईट किती आहे 760 mm ऑफ Hg आहे. कॉलमची हाईट किती आहे 760 mm ऑफ Hg आहे. मग त्यावेळेस प्रेशर किती असणार 1 atmosphere असणार. समजा मी महाबळेश्वरला गेलो आणि हाच एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. समजा मला या मर्क्युरीची कॉलमची हाईट तिथं तर कमी मिळणार आहे कारण एअर कमी डेन्सर आहे. समजा त्याची हाईट 570 mm मिळाली, तर आता प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये सांगा. सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन टाका ना. 760 mm ला जर 1 atmosphere तर 570 ला किती ॲटमॉस्फिअर, 570 डिवायडेड बाय 760 हे जर कॅल्क्युलेट केलं आपण 3/4 येतं बघा. 19च्या टेबलमध्ये दोघं पण आहेत. मग 3/4 जर आलं तर 3/4 मध्ये मग किती आलं 0.75 ॲटमॉस्फिअर. कुठं महाबळेश्वरला. हे जर आपण हिमालयात गेलो, हिमालयात तर एअर खूप कमी आहे. तुम्हाला माहिती आहे का, माउंटेनियर्स ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात का, एअर कमी आहे. मग एअरचं प्रेशर पण कमी आहे, ॲटमॉस्फिअरचं प्रेशर पण कमी आहे. मग ॲटमॉस्फिअरचं प्रेशर कमी, त्या मर्क्युरीच्या कॉलमची हाईट कमी. कॉलमची हाईट किती आहे, समजा सपोज 380 mm ऑफ Hg आली. अहो याच्या एक्झॅक्टली हाफच आहे ना. मग कॉलमची हाईट जर हाफ झाली तर प्रेशर सुद्धा हाफ. याला आम्ही 0.5 ॲटमॉस्फिअर म्हणू शकतो. समजलं. तर या पद्धतीनं आपण हे वेगवेगळं, आता कोणते कोणते युनिट आले, आमच्याकडे ॲटमॉस्फिअर युनिट झालं, आमच्याकडे mm ऑफ Hg युनिट झालं, cm ऑफ Hg युनिट झालं, मीटर ऑफ Hg झालं. हे सगळे आहेत. व्हॉट इज 1 atmosphere? 1 atmosphere इज नथिंग बट 760 mm ऑफ Hg. 760 mm ऑफ Hg म्हणजे ते प्रेशर 760 mm चा कॉलम सपोर्ट करतं. ओके. 1 atmosphere इज नथिंग बट 76 सेंटीमीटर. याचा मिनिंग हाच, 76 सेंटीमीटरचा कॉलमला सपोर्ट करणारं प्रेशर 1 atmosphere. 0.76 मीटरच्या कॉलमला सपोर्ट करणारं प्रेशर 1 atmosphere. समजलं. मग हे 1 atmosphere ते सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवलेला असेल, हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲटमॉस्फिरिक प्रेशर. आता एक काम करूयात, सद्यस्थितीला आपल्याकडे किती युनिट आले, ॲटमॉस्फिअर आलं, प्रेशर मेजर करायचं ॲटमॉस्फिअर युनिट आलं. आता 1 atmosphere म्हणजे काय माहिती तुम्हाला, 0.5 atmosphere म्हणजे पण काय माहिती झालं, 2 atmosphere म्हणजे काय, 3 atmosphere, हे सगळं तुम्हाला क्लिअर करता येईल. सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन टाका. 1 atmosphere म्हणजे 760 mm, तर दिलेले mm टाका, किती ॲटमॉस्फिअर कन्वर्ट करता येईल. एक काम करूयात, अजून वेगळे युनिट स्टडी करूयात. अजून तर SI सिस्टीममधलं युनिटच आलं नाही. तुम्हाला माहिती SI सिस्टीममध्ये युनिट काय माहिती का, पास्कल. प्रेशर इज मेजर्ड इन युनिट पास्कल, प्रेशर मेजर्ड इन युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग ही SI युनिटमध्ये प्रेशर, आता सध्या तर आम्हाला काय माहिती आहे, ॲटमॉस्फिअर माहिती आहे, cm ऑफ Hg माहिती आहे, mm ऑफ Hg माहिती आहे आणि मीटर ऑफ Hg माहिती आहे. मग हे नवीन युनिट कसं काढलं सांगतो ना. त्यांनी एक त्यांनी हा जो एक्सपेरिमेंटल ॲनालिसिस आहे तो शिफ्ट केला थेरॉटिकल नॉलेजमध्ये. थेरॉटिकल नॉलेज काय, तर हे पहा, प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. माहिती आहे आम्हाला. तुम्हाला कोणाचं प्रेशर काढायचं आहे, आम्हाला ॲटमॉस्फिअरचं प्रेशर काढायचं आहे. मग ॲटमॉस्फिअरचं प्रेशर म्हणजे काय फॉर्म्युला, ॲटमॉस्फिअरचं प्रेशर म्हणजे काय फॉर्म्युला माहिती, फोर्स. कसला फोर्स, डाऊनवर्ड फोर्स, डाऊनवर्ड फोर्स ऑफ मर्क्युरी कॉलम इन द बॅरोमीटर. बॅरोमीटर मधला मर्क्युरीचा कॉलम आहे त्याचा डाऊनवर्ड फोर्स आणि युनिट एरिया, एरिया ऑफ दॅट बॅरोमीटर, हे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणा. हे फॉर्म्युला झाला, बेसिक फॉर्म्युला. ओके. आता याच्यात चेंज करूयात, ॲटमॉस्फिरिक प्रेशरच्या ऐवजी P म्हणूयात.
फोर्सचा एक फॉर्म्युला आहे बघा, मास इंटू ॲक्सेलरेशन. ठीक आहे ना, तेच वापरूयात. प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशनला जी हे सिम्बॉल वापरतो, डिवायडेड बाय एरियाला ए. आता मला सांगा, हे मास कोणाचं हो? तुम्ही सांगा, फोर्स कोणाचा? फोर्स आहे मर्क्युरी कॉलमचा. मग मास सुद्धा मर्क्युरी कॉलमचाच ना. कोणता मर्क्युरी कॉलम? इकडं दाखवतो. हे तुमचा जार आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅरोमेट्रिक ट्यूब आहे आणि हे इथपर्यंत त्याच्यात मर्क्युरी फिल झालेला आहे. तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? हे पहा, हे जे हाईट आहे मर्क्युरी कॉलमची, त्याच्यामध्ये जो मर्क्युरी आहे, तर त्या मर्क्युरीचं मास पाहिजे. मग मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिवायडेड बाय एरिया. अजून एक चेंज करूयात. मासचं आम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे. कोणाचं मास हो? लिक्विडचं मास. मग लिक्विडचं मास आम्हाला माहिती आहे ना, डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम आहे ना. मग मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मग ठीक आहे ना, रिप्लेस करा. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिवायडेड बाय ए. समजलं? एक सांगायचं राहिलं तुम्हाला, क्लिअर करतो आता. हे जे मर्क्युरी आहे ना याच्यात, तर त्या मर्क्युरीची डेन्सिटी फिक्स असते. तुम्हाला माहिती आहे बा, डेन्सिटी मर्क्युरी थर्मोमीटरमध्ये पाहिला असेल तुम्ही, हायली डेन्स लिक्विड आहे आणि त्याची डेन्सिटी किती आहे माहिती का? डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इज 13.595 ग्रॅम पर ml किंवा ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तुम्हाला वॉटरची डेन्सिटी पाठ आहे की हो? किती? 1 काय? 1 ग्रॅम पर ml. वॉटरची डेन्सिटी काय? 1 ग्रॅम पर ml. याचा अर्थ एका mlचं मास 1 ग्रॅम. आता बघा, वॉटरची डेन्सिटी आणि मर्क्युरीची डेन्सिटी कम्पेअर करा ना. वॉटरची डेन्सिटी काय हो? एका mlचं वजन 1 ग्रॅम आणि मर्क्युरीची एका mlचं वजन 1 ग्रॅम नाही, 13.6 ग्रॅम. म्हणजे तुम्हाला आयडिया आला असेल की मर्क्युरी किती हाय डेन्सिटीवालं लिक्विड आहे. आणि सांगू तुम्हाला, बॅरोमीटरमध्ये मर्क्युरी वापरली का जाते माहिती? वेगवेगळे रिझन आहेत. तुम्ही नोट डाऊन पण करून ठेवा. वाय मर्क्युरी इज युज्ड इन बॅरोमीटर. मग बॅरोमीटरमध्ये तुम्ही वॉटर का वापरलं नाही, दुसरं लिक्विड का वापरलं नाही? तर ज्या क्वालिटीज मर्क्युरीमध्ये आहेत ते दुसऱ्याकडे नाहीत. कोणत्या क्वालिटी? नंबर 1, मर्क्युरी हॅज अ हाय डेन्सिटी. ओके, त्याच्यामुळं त्याचा कॉलम एक परफेक्ट मिळू शकतो आपणाला. दुसरं, मर्क्युरी डज नॉट स्टिक टू द ग्लास ट्यूब. त्या ग्लास ट्यूबला स्टिक होत नाही, ॲक्युरेट रिडिंग मिळते आपणाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मर्क्युरी रिमेन्स इन लिक्विड स्टेट ओव्हर अ लॉंग रेंज ऑफ टेम्परेचर. दुसरे लिक्विड नाही, एक तर मेल्ट होतात नाही तर बॉईल होतात. दुसरे लिक्विड टेम्परेचर बदललं की. तर हा मर्क्युरी असा आहे की लॉंग रेंज ऑफ टेम्परेचरला तो लिक्विड स्टेटमध्येच राहतो. समजा तुम्ही बॅरोमीटरमध्ये वॉटर घ्यायचं ठरवलं आणि मी तुम्हाला टास्क दिलं की अंटार्क्टिकामध्ये जा आणि तिथलं ॲटमॉस्फिअर प्रेशर मोजा. अंटार्क्टिकाला टेम्परेचर निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह टेम्परेचरला याच्यात वॉटर फ्लो होईल का हो? नाही होणार, कारण ते फ्रीज होणार. लिक्विड मर्क्युरी फ्रीज होत नाही त्या टेम्परेचरला. त्यामुळं मर्क्युरीला आम्ही सिलेक्ट केलं बॅरोमीटरमध्ये. लक्षात ठेवा, वाय मर्क्युरी इज युज्ड. समजलं? आता पुढे प्रोसीड करूयात. हे इथपर्यंत आणलेलं आहे आपण. एक काम करा ना, याचं पण एक आमच्याकडे फॉर्म्युला आहे हो. कोणाचा? व्हॉल्यूमचा. कोणाचं व्हॉल्यूम? त्या मर्क्युरीच्या कॉलमचं व्हॉल्यूम. मर्क्युरी कॉलमचं व्हॉल्यूम म्हणजे इकडं पहा, हे मर्क्युरीचा कॉलम आहे ना एवढा, याचं व्हॉल्यूम आम्हाला पाहिजे. व्हॉल्यूम कसं काढणार? एरिया इंटू हाईट. किती एरियामध्ये लिक्विड आहे आणि किती हाईट आहे. मग एरिया इंटू हाईट त्याला रिप्लेस करा ना. मग काय करता येईल पहा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ द मर्क्युरी कॉलम मल्टिप्लाइड बाय हाईट ऑफ कॉलम मल्टिप्लाइड बाय ॲक्सेलरेशन डिवायडेड बाय एरिया. आता मला सांगा, हे काय हो? एरिया क्रॉस सेक्शन ऑफ द ग्लास ट्यूब, हे एरियाच आहे. मग एरिया कॅन्सल झाला. लक्षात ठेवा, याच्या एरियाचा मॅटर नाही, तो कॅन्सल होतो शेवटी. आता प्रेशरचा नवीन फॉर्म्युला कोणता आला माहिती का? ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू एच इंटू डी इंटू जी. पाठ ठेवा, न्यूमरिकलला कामाला येतो. प्रेशर कसं मेजर करणार? प्रेशर इज इक्वल टू एच इंटू डी इंटू जी. मी तर म्हणतो याच्यात कोणतं का लिक्विड ठेवणार, आम्हाला त्या लिक्विड त्याचं एक प्रेशर आम्हाला मेजर करता येतं. एच इंटू डी. एच म्हणजे काय? हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम. डी म्हणजे डेन्सिटी. जी म्हणजे
ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग जर आपण या मर्क्युरीसाठी ह्या व्हॅल्यू जर माहिती असतील तर त्या जर प्लेस केल्या तर पहा, प्रेशर एक्झर्टेड बाय द ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू हाईट किती आहे. एक 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 काम करा, हे तुम्हाला SI सिस्टीममध्ये पाहिजे ना, मग SI सिस्टीममध्ये हाईट मीटरमध्येच घ्या, SI सिस्टीममध्ये डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबमध्ये नको, मग किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये. 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर, त्याच्यातल्या बसणाऱ्या लिक्विडचं मास किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आणि जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड स्क्वेअर, यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं ना, ॲन्सर काय येतं माहिती का, इथं लिहितो किलोग्रॅम, ठीक आहे, पर मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि यालाच काय म्हणतात माहिती का, यालाच म्हणतात न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे माझं म्हणणं काय माहिती का, जर समजा तुम्ही ह्या SI सिस्टीममधल्या व्हॅल्यू जर घेतल्या एक्सपेरिमेंटमधल्या, तर तुम्हाला ॲटमॉस्फिअरचं प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये येईल, पास्कलमध्ये येईल. मग ठीक आहे, व्हॅल्यू आमच्याकडे आहेत, प्लेस डाऊन करतो, ठीक आहे. मग इथं काय हाईट किती आहे हो, मर्क्युरी कॉलमची हाईट 0.76 मीटर आहे. ओके, मल्टीप्लाइड बाय व्हॉट इज डेन्सिटी. डेन्सिटी माहिती आहे, फक्त आम्हाला कन्वर्ट करायची आहे. हे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबमध्ये नको, किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये. ती व्हॅल्यू किती आहे आता, 13.595 इंटू 10⁻³ ओके. हे कन्वर्जन केलं, हे कोणत्या युनिटमध्ये आहे, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. 1000 लिटर मर्क्युरीचं किलोग्रॅम मधलं वजन तुम्ही पण काढू शकता. 1 ml मध्ये किती वजन आहे, तसं 1000 लिटर मध्ये किती मिलीलिटर त्याचं हे काढून ठेवलंय. आणि मल्टीप्लाइड बाय लास्ट काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8, ठीक आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता जे काही ॲन्सर येणार ते पास्कलमध्ये येणार, ते न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये येणार. मग झालं तर फायनली आपण याचं जर कॅल्क्युलेशन करा, नियर अबाउट ॲप्रॉक्सिमेटली किती येतं बघा, 101,325 युनिट काय द्यायचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर द्यायचं का पास्कल, दोन्ही चालतात. न्यूटन पर मीटर स्क्वेअर द्या, न्यूटन पर मीटर स्क्वेअर द्या, और पास्कल द्या. समजलं. आणि एक सांगा ना, मग ह्या व्हॅल्यू कधीच्या घेतल्यात, सी लेवलच्या. कधीच्या, सी लेवलच्या. मग सी लेवलकडं आमच्याकडं तर ऑलरेडी व्हॅल्यू आहेत ना, कोणाच्या, ॲटमॉस्फिअरिक प्रेशरच्या. आम्ही सी लेवलला ॲटमॉस्फिअरिक प्रेशरची व्हॅल्यू किती घेतली होती, 1 ॲटमॉस्फिअर. किती, 1 ॲटमॉस्फिअर आहे. मग हे 1 ॲटमॉस्फिअर इज नथिंग बट, चला दुसरं एक अल्टरनेटिव्ह मिळाला. आता एक काम करता का, याला पास्कलच्या ऐवजी किलो पास्कलमध्ये कन्वर्ट जर करायचं झालं तर सरळ तुम्हाला याला 10⁻³ मल्टिप्लाय करावं लागतं. इथं लिहितो ना, इज इक्वल टू 101.325 किलो पास्कल. पहा बरं आता तुमच्याकडे किती सारे युनिट आले ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मेजर करण्यासाठी. सुरुवात करतो, ॲटमॉस्फिअर MM ऑफ Hg, CM ऑफ Hg, M ऑफ Hg, त्याचबरोबर न्यूटन पर मीटर स्क्वेअर, पास्कल, किलो पास्कल, हे सगळे युनिट झाले आता. आणि म्हणून कन्क्लुजन करूयात आता याचं. अर्थ म्हणजेच सी लेवलला ॲटमॉस्फिअरने एक्झर्ट केलेलं प्रेशर किती हो, आमच्याकडे आता बऱ्याचशा व्हॅल्यू आहेत वेगवेगळ्या युनिटमध्ये, त्या लिहून देतो. आजचं लेक्चर कन्क्लूड झालं. आता हे लिहून दिल्यावर तुम्ही मी विचारलेले 3 प्रश्न तुमच्या स्वतःला विचारा. तिन्ही क्वेश्चनचे आन्सर मिळाले तुम्हाला, हे व्यवस्थित समजलं म्हणूयात. 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे काय हो, 760 mm ऑफ, हे कंपल्सरी आहे बरं Hg लिहिणं. वाटर नाही, इथॅनॉल नाही, किंवा दुसरं कोणतं लिक्विड नाही, इथं मर्क्युरीचा इथं. और 76 सेंटीमीटर ऑफ Hg और 0.76 मीटर ऑफ Hg, हे पूर्वी सांगितलेलं. आत्ता घेतलेलं काय हो, 1.01325 इंटू 10⁻⁵ आत्ता घेतलेली व्हॅल्यू कोणत्या युनिटमध्ये, पास्कलमध्ये. और न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये पण तेच 325 इंटू 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याला किलो पास्कलमध्ये कन्वर्ट केलं, 101.325 किलो पास्कल. आता एक बघा ना, 101 किलो पास्कल 1 ॲटमॉस्फिअर, 202 किलो पास्कल 2 ॲटमॉस्फिअर, 303 किलो पास्कल 3 ॲटमॉस्फिअर. अशा पद्धतीनं वापरता येतं. आणि अजून एक युनिट आपण मेन्शन केलं नाही, पण इथं या लिस्टमध्ये मी ॲड करतो, 760 टॉर.
1 ॲटमॉस्फिअर टॉर नावाचं पण युनिट आहे. ओके, टॉर हे सुद्धा युनिट आहे. व्हॉट इज मीन बाय 1 ॲटमॉस्फिअर? 1 ॲटमॉस्फिअर नथिंग बट 760 टॉर. 1 ॲटमॉस्फिअर नथिंग बट 1.01325 बार. पहा बरं तुम्हाला किती सारे युनिट मिळाले. कोणाचे? प्रेशरचे. एक ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेशर मोजतात, MM ऑफ एच जीमध्ये मोजतात, CM ऑफ एच जीमध्ये मोजतात, M ऑफ एच जीमध्ये. शक्यतो हेच खूप महत्त्वाचं आहे जास्तीत जास्त वेळेस. त्याचबरोबर पास्कलमध्ये हे तर SI सिस्टीममधलं युनिट आहे. न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये हे 1 अँड सेम बरं दोन्ही. आणि हे काय किलो पास्कलमध्ये मोजतात, टॉरमध्ये मोजतात, बारमध्ये मोजतात. हे झाले वेगवेगळे युनिट. चला आता बोला काय काय क्वेश्चन विचारले. तर नंबर 1, व्हॉट इज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर? प्रेशर एक्झर्टेड बाय ॲटमॉस्फिअर. फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय युनिट एरिया ऑफ अर्थ. झालं. हाऊ इट इज मेजर्ड? बॅरोमेट्रिक एक्सपेरिमेंट. कसा सांगितला ते बघितलं. आणि लास्ट पॉईंट, व्हॉट आर इट्स युनिट? हे काय सगळे हे युनिटच आहेत. तर इथं आपण पहिलं डेमो लेक्चर स्टॉप करूयात. नेक्स्ट डेमो लेक्चरला याचं ॲप्लिकेशन करूयात. काही न्यूमरिकल घेतो मी तुम्हाला याच्यात. ओके, थँक्यू स्टुडंट्स.